नमस्कार, मी पत्रकार शिवशंकर बोंबले तर सत्याचा लढा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आत्ताच्या या राजकारणामध्ये देशामध्ये जी खळबळ माजलेली आहे या संदर्भात आपण एक मुंबई सारख्या या ठिकाणी राजकारणातील झालेल्या गोंधळाची प्रकाश टाकण्याकरिता उत्तर दक्षिण मलबार ही शिवसेना उबाटा गटाचे गटप्रमुख आहेत श्री ज्ञानेश्वर कोळेकर साहेब यांच्याशी आपण संवाद साधूया. सत्याच्या लढ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रथमतः आपण या विभागामध्ये काय म्हणून कार्य करत आहात? मी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष ह्या दक्षिण मुंबईमध्ये मी मलबार हिल विधानसभेमध्ये गटप्रमुख म्हणून काम करत आहोत. आजच्या परिस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी जे उबाटा गटातील 6 खासदार फुटले म्हणण्यापेक्षा जे गद्दार झाले असं ते जनभावनातून बातमी आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जनभावनेमधून म्हणजे आता सध्या लोकांना कळतंय की हे गद्दारच आहे. हे जे कारण देतात ते आम्हाला निधी भेटत नव्हता, पक्षप्रमुख भेटत नव्हते, हे सगळं खोटं आहे. यांना जे वरून केंद्रामधून जे रंगाबिल्ला सरकार जे बसलेलं आहे आणि यांना जे खोटं काम करण्यासाठी ज्यांनी सुपारी दिलेली आहे हे गद्दार गटामध्ये जाऊन ही जनतेची पूर्ण यांनी दिशाभूल केलेली आहे. 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस गद्दारी झाली त्यावेळेस जनतेने बघितलं आणि जनतेने हे सुद्धा बघितलं की साहेबांनी सगळ्यांना शांतता ठेवायला सांगितली. नाहीतर त्याच वेळेस जर आदेश निघाला असता मातोश्रीमधून तर ह्या लोकांना पुढे जाऊन सुद्धा दिलं नसतं. पण सर्व धर्मसमभावाच्या याच्यातून सुद्धा उद्धव साहेब ठाकरे हे एका वाघासारखे उभे राहिलेले आहेत. पहिले आमदार फुटले, आता खासदार फुटले. आता भविष्यात आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? खासदार जे गद्दार झाले यांच्याबाबत जनमतात काय भावना आहे आणि लोकांनी यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर हे पुढील भविष्यात त्यांची काय वाटचाल आहे? निवडून येतील का? तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम जनतेला माहिती आहे की आपण हे जे आमदार खासदार निवडून दिले होते हे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या चेहऱ्यांकडे पाहून हे निवडून दिले होते. हे स्वतःच्या चेहऱ्यावर निवडून आलेले नव्हते. दुसरी गोष्ट, काळामध्ये यांना यांचं भवितव्य सगळं संपलेलं असणार आहे. कारण की यांच्या मागं जे राजकारण चाललेलं आहे हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे. कारण की जनता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पेपर वाचून हे पाहत आहे की हे नक्की काय चाललेलं आहे. महाराष्ट्राची राजकारण एकदम गलिच्छ वाटीकडे नेणारे हे 2 पक्ष झालेले आहेत. एक म्हणजे हा शिंदे गट म्हणजे गद्दार गट आणि दुसरा म्हणजे बीजेपी गट. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे, आता जे केंद्रात सरकार आहे ते निवडणूक आयोग झालं, सर्वोच्च न्यायालय झालं, आता किती दिवस जवळजवळ 4 वर्ष केस पेंडिंग आहे. त्यामध्ये हे 6 गद्दार आहेत जे तुम्ही म्हणताय गद्दार हा शिक्का. त्याच्याबद्दल काय तुम्ही वकिलांशी काय चर्चा केली किंवा तुमच्या पक्षश्रेष्ठींची त्याच्याबाबत काय म्हणणे? हो, नक्की जनता हे धडा शिकवणारच आहे. आणि काय झालेलं आहे, आपण 2014 आणि 2 वर्ष जर मागं गेलं तर त्यावेळेचा इतिहास राजकारणातला बघा. ज्यावेळेस केजरीवाल साहेब ज्यावेळेस लढत होते त्यावेळेस केजरीवाल साहेबांना यांनी दिल्लीमध्येच गुंडाळून ठेवलं. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये जे लोक शेतकरी आत्महत्या करीत होते. थोडा हा क्रिटिकल विषय, पण हे लक्षात ठेवा की केजरीवाल साहेब जर भारत दौऱ्यावर जर गेले तर हे भविष्यामध्ये पंतप्रधान होतील यांची यांनी भीती लागली होती. त्यावेळेस बीजेपी वाल्यांनी त्यांचे काही लोकांना टार्गेट करून त्यांना तिथं दिल्लीमध्येच ठेवलं आणि केजरीवालांना शेवटी दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर यांनी असा डावपेच केला की सत्तेमध्ये राहून आपल्याला कसं लोकांना हिंदू राम मंदिर याच्या मुद्द्यावरनं यांनी लोकांना सगळं वेड बनवलं. आता लेटेस्टच्या बातम्या आहेत की राम मंदिराची चांदी, राम मंदिराची हिरांचे विटा हे सगळ्या लोकांच्या. पण आता काय झालेलं आहे की आपल्याच महाराष्ट्रामध्ये फक्त काय घडत होतं की हे परराज्यातले लोक आलेले होते राजकारणी. हे गुजराती जो व्यापारी आलेला आहे हे लक्षात आलेलं आहे की यांना की महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये एकी नाहीये. यांना पैसा द्या आणि फोडा तोडा, पैसा द्या आणि फोडा तोडा. आणि आता बघा रामलल्ला जे आपल्या भारत देशाचं 500 वर्षानंतर रामलल्ला आले अयोध्येमध्ये. तिथं जो व्यापारी चालला तिथल्या स्थायिक लोकांना हटवून या लोकांनी व्यापार केले. त्याच्यामुळे लोकांचे डोळे उघडलेले आहेत कोण खरे आणि काय झालेलं आहे की कोण चौकीदार होता आणि कोण काय होता ते आता कळलेच आहे राम मंदिराच्या मुळे. आता उद्धव साहेब पूर्ण 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन दौरा करतायत, लोकांची माफी मागतात की मी दिलेला उमेदवार तुम्ही खासदार म्हणून पाठवला परंतु त्यांनी गद्दारी केली, त्याला पुढच्या वेळेस तुम्ही धडा शिकवा हे त्यांची माफी मागून सांगतात. याबाबत काय तुमचं? बरोबर आहे ना. ज्या उद्धव साहेबांवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिक मेहनत करून त्यांना निवडून आणत असतो,
विरोधकांना फार धूळ माफीत शिवसैनिक हा प्रचार करीत असतो. त्याच्यामुळे शिवसैनिकांची उद्धव साहेबांनी दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे. त्याबद्दल त्याच्यासाठी तो उद्धव साहेब सत्य माणूस आहे. असे मोदी, हे शिंदे गट, हे गट किती जरी आले ते हटणार नाहीये. शेवटी उद्धव साहेब हे हिंदू हृदय सम्राटांचे पुत्र आहेत. ऑपरेशन टायगर मध्ये सर्वात शेवटचा जो खासदार होता ओमराजे निंबाळकर, ठाकरे गटाशी एकनिष्ठ असणारा, एकतत्वी, एकवचनी असं संबोधला जाणारा, शेवटी ठाकरेंची साथ सोडली. याबाबत तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर जे होते त्यांना जसं शिंदेच्या काळामध्ये त्यांचा मुलगा ज्यावेळेस पाण्याच्या याच्यामध्ये हे झालं होतं, तसं ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांच्या वेळेस जी हत्या झाली त्याच्या वेळेस ते सुद्धा असे चिनबिन झालेले होते. त्यावेळेस त्यांना साथ देणारी, त्यांच्या घराला साथ देणारे फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. आणि ओमराजे निंबाळकरांसंग उठणं बसणं, विधानसभेमध्ये जाणं किंवा नाशिक महाराष्ट्र राज्यव्यापी होताना त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर होतो. ते आमचे सहकारी होते. आता सध्या ते का गेलेले आहेत आणि का नाही गेलेले आहेत हे फक्त जनतेच्या लक्षात आलेलं आहे. खासदारांनी ऑपरेशन टायगर तिकडे सक्सेस झालं. दुसऱ्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये मग बाळासाहेबांचं स्मारक असू, सुशोभीकरण असेल, मतदारसंघात 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि तसं पत्रही दिलं. मग याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं, विरोधी पक्षाला निधी न देणं, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना निधी देणं हे काय लक्षात येतं तुमच्या? पक्षात आल्यानंतर हे फक्त घोषणा आहे, लिखित नाहीये, फक्त दिलेत म्हणून आहे. अजूनपर्यंत कोणत्या न्यूजवाल्यांनी किंवा चॅनलवाल्यांनी दाखवलेले नाही. त्या दिवशी तर पत्र दाखवलं चॅनलमध्ये की आम्ही 9 कोटी रुपयाचा आम्ही निधी वितरित करतोय ह्या कामासाठी. नाही, कारण की कसं होतं, विधानसभेमध्ये ज्यावेळेस आमदार खासदार बोलतात आणि जो सत्ताधारी पक्ष आहे तो बोलतो लाडकी बहिणीला एवढे देतो तेवढे देतो, पण इलेक्शन झाल्यानंतर ते अंमलात आणत नसतात. हीच फक्त दिशाभूल आहे. आणि ओमराजे निंबाळकर जे आहेत ना, आता त्यांनी एक लक्षात ठेवायचं की त्यांच्या धाराशिवमध्ये परवा दिवशी त्यांचे विरोधकांचा जो मुलगा आहे त्यांनी आता गावामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावर घरबाजी केलेली आहे की भावी खासदार म्हणून मल्हार पाटलांचे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही या सरकारबाबत समाधानी आहे का? ते अधिवेशन चालू आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, हे पेपर फुटी बाबत असा, मीटची पण परीक्षा पेपर फुटलाय, आजच बातमी आहे. याबाबत या अधिवेशनामध्ये तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे सरकारने काय घोषणा करावा आणि काय शेतकऱ्यांसाठी द्यावा? शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस उद्धव साहेबांनी 2 लाख कर्जमाफी केली होती, पहिलं ते केलं पाहिजे. जे गोरगरिबांची आणि मध्यमवर्गीयांची मुलं शिकतात, ते 3-3 वर्ष आईबापांपासून पुणे जिल्ह्यासाठी सारख्या शहरांमध्ये येऊन अभ्यास करत आहे, पोटासाठी 1 टाइमचा वडापाव खंजी पोर अभ्यास करीत आहे, त्यांचा नेटचा पेपर फुटतो, 10 रुपयाचा बारीक पोराचा हागीच फुटत नाही आणि हे यांचा नेटचा पेपर फुटतो. हे कुठंतरी निर्लज्जपणे. आणि दुसरी गोष्ट काय झालेली की ह्या सरकार आल्यानंतर असं वाटलं होतं भ्रष्टाचार बंद होईल, सरकारी नियंत्रणाला घेणे बंद होईल, पण हे काय बिलकुल बंद झालेलं नाहीये. उलट हे अति प्रमाणात वाढलेलं आहे आणि जनतेला खूप कष्टातून परिश्रम करून कुठंतरी उपलब्धी करण्यासाठी नाही, यांच्या मागे ना खेट्यापेट्या घालून 2 पैसे देऊन आपली कामं करावी लागत आहे. हे आजचे दिन आता ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना पाहायला भेटत आहे. धन्यवाद. मुंबई सत्याचा लढा, शिवशंकर बोंबले, कॅमेरामन हरिभाऊ बोंबले सर, धन्यवाद.